नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण पोलीस भरती 2025 बाबतचं 25 ऑक्टोबर 2025 रोजी पुणे पोलीस भरती संदर्भातलं जे मैदानी चाचणी घेतली जाणार आहे, तर त्याच्या संदर्भातलं जे आलेलं अपडेट आहे, त्या संदर्भातली अपडेटेड माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले. पोलीस भरतीची प्रक्रिया जी आहे तर ती 1 नोव्हेंबर 2025 पासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे आणि अर्ज करायची शेवटची तारीख जी असणार आहे ती 30 नोव्हेंबर 2025 असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तर याच्यासाठी जी आहे तर 12वी पात्र महिला पुरुष उमेदवार जे आहेत ते याच्यासाठी पात्र असणार. या पोलीस भरतीमध्ये जे आहे तर पोलीस शिपाई भरती, पोलीस शिपाई चालक भरती, सशस्त्र पोलीस शिपाई भरती, बॅट्समन भरती आणि कारागृह पोलीस शिपाई भरती अशा विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया असणार आहे. 15,631 पदांसाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात असणार आहे. तर त्याच्यामधले पुणे जिल्ह्यातली पोलीस भरतीची जी आहे तर अपडेट जे आहे तर 25 ऑक्टोबर 2025 रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याकरता मैदानी चाचणी उपलब्ध करून देण्याबाबतचं पोलीस भरती 2024-25 बाबतचं हे महत्त्वाचं अपडेट आहे. तर कळवण्यात येतं की पुणे शहर पोलीस घटकाचे स्थापनेवरील पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती 2024-25 ची भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होणार आहे. 8/10/2025 रोजी झालेल्या पोलीस भरती बैठकीमध्ये महापोलीस आयुक्त यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर भरतीकरता पुणे शहर घटकात अंदाजे 3 ते 4 लाख उमेदवार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर मोठ्या संख्येने येणाऱ्या उमेदवाराची भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालय येथील मैदानावर कमी कालावधीत पूर्ण करणे शक्य होणार नाही. यासाठी सदर भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालय येथील मैदानावरील एकाच वेळी अन्य मैदानावर राबवण्यात येणे आवश्यक असल्याचे कळवण्यात येत आहे. तर पुणे पोलीस भरती संदर्भातले जे आहेत ते 400 मीटरचे ट्रॅक धावणे, गोळाफेक म्हणजे जे 800 मीटरचं जे धावण्याचं ट्रॅक आहे, त्यानंतर गोळाफेक आहे. मैदानी चाचणीसाठी पुरेशी जागा उपलब्ध अगर कसे भरणार आहे तर त्याच्याबाबत, त्यानंतर भरती प्रक्रियेत येणाऱ्या उमेदवारांना थांबवण्याकरता पुरेशी जागा व्यवस्था, बैठक व्यवस्था अगर कसे, त्यानंतर पुरुष व महिलांकरता स्वतंत्र स्वच्छतागृहामध्ये पुरेसा पाणी पुरवठा व अखंडित वीज पुरवठा आहे अगर कसे, त्यानंतर पिण्याची पाण्याची योग्य व्यवस्था, त्यानंतर उमेदवारांना भरती मैदानात प्रवेश दिल्यानंतर हजेरी घेण्यासाठी रांगा तयार करून बसवण्यासाठी पुरेशी जागा आहे का, त्यानंतर शारीरिक मोजमाप व तसेच कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांना किमान 20 टेबल समोर रांगेत बसवण्यासाठी पुरेशी जागा आहे का, शारीरिक मैदानी मोजमाप व कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांना चेस नंबर वाटप, बायोमेट्रिक नोंदणीवरून डिटेल्स तयार करण्यासाठी पुरेशी जागा आहे का, त्यानंतर गोळाफेक 100 मीटर, 800 मीटर आणि 1600 मीटर धावणे इव्हेंटसाठी पुरेसे मैदान आहे का, त्यानंतर जे मैदानी मातीचे आणि अगर गवताचे आहे, सिंथेटिक ग्राउंड मैदान नसावे, त्यानंतर सिंथेटिक ग्राउंड किंवा मैदान नसावे. धावपट्टीची पाहणी करून धावपट्टी धावण्यायोग्य बनवण्यासाठी धावपट्टीवर मुरुम टाकण्याची आवश्यकता आहे का, हे सगळं जे आहे तर ते पाहायला सुरुवात झालेलं आहे. तर 2025 साठीची जी पोलीस भरतीची प्रक्रिया आहे तर ती लवकरच सुरू होत आहे. तरी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ जे आहे तर ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले. पुणे जिल्ह्यातले जे मैदानी चाचणी होणार आहे तर पोलीस भरतीच्या, तर त्याच्या संदर्भातली ही माहिती होती. तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.